आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसा बघितलं तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा पुढे नेणारा पक्ष आहे। त्या विचारधारेतनं शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पुढे द्यायचा आहे। त्याच्यामध्ये सेक्युलर विचार हा निश्चितपणे आमचा आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी राहावं, कुणी एकमेकाचा दुस्वास करू नये, कुणी एकमेकाला नावं ठेवू नये, कुणी एकमेकाचे पाय ओढण्याचं काम करू नये। परंतु कधी कधी राज्यामध्ये किंवा देशातल्या काही भागामध्ये एखादी घटना घडते त्यावेळेस मनाला वेदना होतात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा याही क्षेत्राला वाव देत असताना जर उद्या कोण मोठ्या साहित्यिकांनी, लेखकांनी जर काही टीका टिप्पणी केली तर ती तेवढ्याच सहजपणे घेण्याचं आणि त्याच्याबद्दलचा कुठेही कमरेखाली वार न करण्याचं अशा प्रकारची चव्हाण साहेबांची परंपरा होती। मित्रांनो, आज आपण काय बघतोय, परवा ज्या काही घटना घडल्या आपल्याला पटत नाही। कुणी पक्षाच्यांनी कुठं एकमेकाला दगड मारायची, एकमेकाच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलायचं हे बरोबर नाहीये। शेवटी विचारधारा वेगवेगळी असू शकते। प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार मांडण्याचा पण अधिकार दिलाय। तो विचार मांडत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही। त्याच्यामध्ये ज्या काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमावलीचे शब्दच त्याच्यामध्ये वापरले गेले पाहिजे, परंतु तसं घडताना दिसत नाही। कधी कधी जनावरांची उपमा कुणाला तरी दिली जाते, कधी आणखीन काहीतरी केलं जातं। हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही। आता नवीन पिढीला तर ते अजिबात आवडत नाही। पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे। नवीन पिढी ही आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी एवढं जग पुढे चाललेलं आहे आणि त्याच्यातनं अतिशय मजबूत अशा प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व ह्या देशाला मिळालेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।